नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय अर्थशास्त्र या विषयासाठी सराव पेपर 2020-21। वेळ 3 तास, इयत्ता 12वी, विषय अर्थशास्त्र, गुण 80। त्यामध्ये प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडा 5 गुणासाठी। पर्यायी वस्तूंची किंमत आणि मागणी यात पर्याय प्रत्यक्ष संबंध असतो, व्यस्त संबंध असतो, कोणताही बदल नाही, प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो। या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडून दिलेलं विधान लिहायचं आहे आणि त्यासमोर उत्तर लिहायचं आहे। फक्त उत्तर पत्रिकेत उत्तर न लिहिता पूर्ण प्रश्न लिहून त्यासमोर उत्तर लिहायचं आहे। दुसरं विधान आहे पुरवठा वक्र त्याच वक्रावर वरच्या दिशेने सरकणे म्हणजे पर्याय पुरवठा संकोच, पुरवठ्याचा ऱ्हास, पुरवठ्याचा विस्तार, पुरवठ्यातील वाढ। तिसरं विधान आहे अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे। पर्याय सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, अर्थमिती, वरीलपैकी नाही। चौथं विधान आहे वित्तीय व्यवस्थेत व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून काम करतात कारण रिकामी जागा, नफा कमवणे, देशाच्या आर्थिक वृद्धीचा वेग वाढवणे, बचती गतिमान करणे आणि उत्पादन गुंतवणुकीसाठी वाटप करणे, पतनियंत्रण करणे। पाचवं विधान आहे दोन भिन्न कालावधीत एखाद्या चलात झालेल्या बदलांचे मापन करणारे सांख्यिकीय साधन। रिकामी जागा, पर्याय मूळ वर्ष, राष्ट्रीय उत्पन्न, निर्देशांक, भारान्वित निर्देशांक। अशा प्रकारे आपल्याला ही दिलेली विधाने आहेत त्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि तो लिहायचा आहे। आता प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे सहसंबंध पूर्ण करा। हा सुद्धा 5 मार्कासाठी परीक्षेमध्ये येतो। त्यामध्ये पहिला आहे वस्तूचे स्थलांतर, स्थल उपयोगिता, तर शिक्षकांचे शिकवणे, त्यासमोर रिकामा चौकोन आहे। त्या ठिकाणी आपल्याला जो काही सहसंबंध येत असेल तो लिहायचा आहे। दुसरा सहसंबंध आहे पहिले रिकामा चौकोन आहे मध्यवर्ती बँक, दुसरा सहसंबंध भारतीय स्टेट बँक, व्यापारी बँक। यामध्ये दुसरा सहसंबंध पूर्ण करून दिला आहे, त्याचे व्यवस्थित आपल्याला निरीक्षण करायचे आहे आणि त्याला अनुसरून पहिला सहसंबंध पूर्ण करायचा आहे। तिसरा सहसंबंध आहे भारताची आयात, रसायने, त्यासमोर रिकामा चौकोन संगणक। आता भारताची आयात रसायने आहे तर संगणक काय असेल ते या चौकोनामध्ये लिहायचं आहे। चौथा सहसंबंध आहे पूर्ण स्पर्धा, मुक्त प्रवेश आणि निर्गमन, त्यासमोर रिकामा चौकोन दिला आहे प्रवेशावर निर्बंध। आता यामध्ये पहिला सहसंबंध पूर्ण करून दिला असेल ते पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य असेल, गुण असेल, जे काही असेल ते, तसं तर प्रवेशावर निर्बंध हे काय आहे त्या चौकोनामध्ये लिहायचं आहे। आता पाचवा सहसंबंध आहे अंतर्गत कायदा राखणे, सक्तीचे कार्य, त्यासमोर सामाजिक उपाययोजना आणि त्यासमोर रिकामा चौकोन आहे। सामाजिक उपाययोजना काय आहे ते आपल्याला त्या चौकोनामध्ये लिहायचं आहे। आता प्रश्न पहिल्यामध्ये क आहे अर्थशास्त्रीय योग्य पारिभाषिक शब्द सुचवा। हा प्रश्न सुद्धा 5 मार्कासाठी परीक्षेत विचारला जातो। त्यामध्ये पहिला आहे पावसाळ्यात रेनकोटमधून मिळणारी उपयोगिता। या वाक्यासाठी अर्थशास्त्रीय भाषेत अर्थशास्त्रामध्ये त्याला काय म्हणतात ते या समोर लिहायचं आहे। दुसरं विधान आहे काही विक्रेते असलेला बाजार। आपण नेहमी काही विक्रेते असलेला असा बाजार असं म्हणत नाही, तर त्या बाजाराचे नाव उत्तरामध्ये लिहायचं आहे। तो होतो आपला अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द। तिसरं विधान आहे कायद्याचा भंग केल्यास संबंधित व्यक्तीला भरावी लागणारी रक्कम। चौथं विधान आहे एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तूंची व सेवांची खरेदी। पाचवं विधान आहे उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू आणि यंत्रसामग्रीची होणारी झीज। अशा प्रकारची विधाने आपल्याला परीक्षेमध्ये अर्थशास्त्रीय योग्य पारिभाषिक शब्द सुचवा यासाठी येणार आहेत। आता प्रश्न पहिल्यामध्ये ड आहे गटात न बसणारा शब्द ओळखा। हा प्रश्न सुद्धा 5 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारला जातो। त्यामध्ये
कधी आपल्याला शब्द दिले असतात त्यामध्ये गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. कधी एखादा शब्द समोर देऊन त्यासमोर 4 शब्द दिलेले असतात, त्यात कोणता शब्द त्याला अनुसरून आहे किंवा नाही हे ओळखून आपल्याला उत्तर लिहायचं असते. या ठिकाणी फक्त आपण शब्द दिले आहेत, त्यातला वेगळा शब्द आपण लिहायचा आहे. तर पहिलं कापड, पंखे, दुचाकी वाहने, अंडी. दुसरं आहे नफा, भूमी, श्रम, भांडवल. तिसरं सोने, हिरा, बंगला, साखर. चौथं आहे रोखे, भूमी, सरकारी सुरक्षा, दुय्यम ठेवी. पाचवा आहे लास्पेयर, निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, पाचशेचा निर्देशांक, मूल्य निर्देशांक. अशा प्रकारे गटात न बसणारा शब्द ओळखून आपल्याला लिहायचा आहे. अशा प्रकारे पहिला प्रश्न अ, ब, क आणि ड या प्रश्नामध्ये विभागलेला आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 5 गुण आहेत. प्रत्येक प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक लिहायचा आहे. प्रश्न दुसरा आहे अ, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. कोणतीही 3. आपल्याला 5 उदाहरणे दिलेली असतात, त्यापैकी 3 सोडवायची आहेत आणि त्यासाठी 6 गुण दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी किंवा प्रत्येक उदाहरणासाठी 2 गुण आहेत. त्यापैकी आपल्याला फक्त 3 सोडवायचे आहे, म्हणजे एकूण 6 गुण मिळतात. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे आंब्याचे भाव वाढल्यामुळे शीतलने 5 डझन ऐवजी 3 डझन आंब्याची मागणी केली. दुसरं उदाहरण आहे निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केली. आता हा प्रश्न लिहिताना पहिले त्या उदाहरणात कोणती संकल्पना आली आहे ते लिहायचं आहे. त्या संकल्पनेची व्याख्या लिहायची आहे, थोडक्यात अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर दिलेल्या उदाहरणात ती संकल्पना कशी आली आहे ते लिहून आपल्याला हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. अशा पद्धतीने प्रश्न लिहिल्यास आपल्याला 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. तिसरं उदाहरण आहे शीतलने तिच्या बेकरीसाठी पिठाच्या गिरणीतून गव्हाचे पीठ विकत घेतले. संकल्पनेचे स्पष्टीकरण आणि दिलेल्या उदाहरणात ती संकल्पना कशी आली आहे. चौथं उदाहरण आहे रघुचे वडील त्याचे पैसे नियमितपणे भाग आणि बंधपत्रामध्ये गुंतवतात. 5वं उदाहरण आहे गौरीने दुचाकी गाडी विकत घेतली कारण तिच्या पगारात वाढ झाली. अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा अ आपल्याला परीक्षेत येणार आहे. आता प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करामध्ये 5 फरक स्पष्ट करा आपल्याला दिलेले असतात, त्यापैकी आपल्याला 3 लिहायचे असतात. त्यासाठी सुद्धा 6 गुण असतात. म्हणजे प्रत्येक फरक स्पष्ट करायला 2 गुण असतात. त्यामध्ये जो काही फरक स्पष्ट करा दिलेला आहे त्याचा अर्थ किंवा व्याख्या लिहायची आहे. त्यानंतर एखादं उदाहरण लिहायचं आहे. आकृती काढायची असेल तर आकृती काढायची आहे. 2 किंवा 3 मुद्दे आपल्याला प्रत्येक फरक स्पष्ट करामध्ये लिहावे लागतील. त्यामध्ये पहिला फरक स्पष्ट करा आहे अधिक लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी. दुसरा रूप उपयोगिता आणि काल उपयोगिता. तिसरा फरक स्पष्ट करा आहे साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक. चौथा फरक स्पष्ट करा आहे मागणी ठेवी आणि मुदती ठेवी. 5वा फरक स्पष्ट करा आहे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. अशा प्रकारचे वेगवेगळे फरक स्पष्ट करा आपल्याला परीक्षेमध्ये आल्यास ते मुद्देसूद व्यवस्थित तक्ता आखून पूर्ण करायचं आहे. आता प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये आपल्याला 5 प्रश्न दिलेले असतील, त्यापैकी 3 लिहायचे आहे. त्यासाठी गुण आहेत 12. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी या ठिकाणी 4 गुण आहेत. म्हणून आपल्याला 4 गुण किती प्रमाणात उत्तर लिहिल्यास मिळतील या हिशोबाने आपल्याला ते लिहायचं आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे मक्तेदारीचे प्रकार सांगा. आता हा प्रश्न लिहिताना पहिले मक्तेदारी म्हणजे काय त्याचा अर्थ व्याख्या लिहायचा आहे. त्यानंतर त्याचे प्रकार मुद्देसूद लिहायचे आहे. त्याचे अर्थ किंवा व्याख्या लिहिल्यानंतर 4 किंवा 5 मुद्दे आपल्याला थोडक्यात लिहिल्यानंतर 4 पैकी 4 गुण मिळू शकतात. आता दुसरा प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता हा प्रश्न लिहिताना सुद्धा पहिले सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आणि त्यानंतर वैशिष्ट्ये लिहायची आहेत. तिसरा प्रश्न आहे विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून प्रकार स्पष्ट करा. चौथा प्रश्न आहे कराच्या तत्वाचे स्पष्टीकरण द्या. 5वा प्रश्न आहे पुढील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा. खाली या ठिकाणी आकडेवारी दिली आहे. 2005
च्या किमती आणि 2010च्या किमती अ ब क ड 6 8 ब 16 18 क 24 28 ड 4 6 या तक्त्यात जी काही आकडेवारी दिली आहे त्या आकडेवारीवरून आपल्याला किंमत निर्देशांक काढायचे आहे. प्रश्न 3मध्ये आपल्याला 5 प्रश्नांपैकी 3 प्रश्न लिहायचे आहेत. प्रश्न 4 आहे, खालील विधानाशी सहमत असहमत आहात ते सकारण स्पष्ट करा. 5 सहमत असहमतसाठी आपल्याला प्रश्न दिले आहेत, त्यापैकी कोणती 3 लिहायचे आहेत. गुण 12 आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी 4 गुण आहेत. त्यामध्ये पहिलं विधान आहे, पूर्ण स्पर्धा म्हणजेच मक्तेदारयुक्त स्पर्धा होय. आता या प्रश्नाचे उत्तर लिहिताना मी या विधानाशी सहमत आहे किंवा मी या विधानाशी सहमत नाही असं उत्तर लिहायचं आहे. नंतर सहमत असल्यास त्याची 3 किंवा 4 कारणे लिहायची आहेत किंवा असहमत असल्यास त्याची 3 किंवा 4 कारणे लिहायची आहेत. दुसरा प्रश्न आहे, यामध्ये साठा व पुरवठा यात फरक आहे. तुम्ही त्या विधानाशी सहमत असाल तर सहमत लिहायचं, असहमत असाल तर असहमत लिहायचं. कसं लिहायचं ते, मी या विधानाशी सहमत आहे, कारण लिहायचं इथे समोर. आता तिसरा प्रश्न आहे, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. चौथा प्रश्न आहे, निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत. 5वा प्रश्न आहे, व्यापारी बँका विविध प्रकारच्या ठेवी स्वीकारतात. अशा प्रकारे आपल्याला सहमत असहमत याविषयी प्रश्न विचारणार आहेत. आता प्रश्न 5वा आहे, खालील तक्ता, आकृती, उतारा यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. यासाठी 8 गुण आहेत आणि कोणतेही 2 लिहायचे आहे. यामध्ये आपल्याला 3 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी 2 लिहायचे आहे, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण आहेत. त्यामध्ये पहिले बघा, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेची आकृती दिलेली असेल आणि त्या आकृतीवर आधारित आपल्याला त्या आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे आणि दिलेल्या प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहे. तर प्रश्न कशा प्रकारे विचारले जातील, पहिले आकृती बघा. क्ष अक्षावर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दिलेली असते आणि य अक्षावर वस्तू दिलेल्या असतील. तर आपल्याला त्या आकृती कसं त्याचं प्रमाण आहे, काय आहे हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी आता हे 4 मार्कसाठी प्रश्न असल्यामुळे त्या आकृतीवर आधारित 4 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. तर त्यामध्ये पहिला प्रश्न बघा, जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता रिकामी जागा होते. दुसरा प्रश्न आहे, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम होते तेव्हा सीमांत उपयोगिता रिकामी जागा होते. तिसरा प्रश्न आहे, जेव्हा एकूण उपयोगिता रिकामी जागा वाढते तेव्हा सीमांत उपयोगितेत घट होते. प्रश्न 4था आहे, जेव्हा एकूण उपयोगिता रिकामी जागा तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. अशा प्रकारे त्या आकृतीवर आधारित प्रश्न विचारले जातील. आता त्यावर आधारित दुसरा प्रश्न आहे, हा सुद्धा 4 मार्कसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. आता बटाटा बाजार पत्रकाचे निरीक्षण करून पुढील उत्तरे लिहा. या ठिकाणी बटाटा बाजार पत्रकाचे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्याच्या आधारे आपल्याला दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तक्त्यामध्ये किमती दिल्या आहेत. उद्योग किल्ला पुरवठा किलोग्रॅममध्ये दिलेला आहे आणि बाजार पुरवठा सुद्धा किलोग्रॅममध्ये दिला आहे. त्या तक्त्यावर आधारित पहिला प्रश्न राहील, वरील पुरवठा पत्रक पूर्ण करा. पुरवठा पत्रक आपल्याला अपूर्ण दिले आहे, ते पूर्ण करायचे आहे. दुसरा प्रश्न आहे, वरील पुरवठा पत्रकाच्या साहाय्याने आकृती काढा आणि आकृतीचे स्पष्टीकरण करा. आता या एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारले गेल्यामुळे या प्रश्नाला 2 मार्क राहतील. आणि तिसरा प्रश्न आहे, किंमत आणि पुरवठा यातील सहसंबंध स्पष्ट करा. यासाठी 1 मार्क. अशा प्रकारे 4 मार्कसाठी हा प्रश्न विचारला जातो. आता यामध्ये तिसरा प्रश्न आहे, खालील उतारा वाचून प्रश्नाची उत्तरे लिहा. परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकरणावर एखादा उतारा दिला जाईल आणि त्यावर 4 मार्कसाठी प्रश्न विचारले जातील. तर हा प्रश्न अतिशय मार्क जास्तीत जास्त मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण त्या प्रश्नाचे उत्तर हे त्या उतार्यामध्ये बघून लिहायचे असतात. तर आपल्याला दिलेला उतारा आहे, लोकांचे वृद्धत्व, अनारोग्य, अपंगत्व आणि दारिद्र्य यावरील उपाय म्हणून शासनाने नियमित रक्कम द्यावी ही सामाजिक सुरक्षेची पारंपरिक कल्पना आहे. ही कल्पना मुळातून बदलली गेली पाहिजे.
लाभार्थ्यांना धनादेश देण्याच्या पद्धतीपासून त्यांची काळजी घेण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था करण्याकडे, सामाजिक सुरक्षेत संकल्पनात्मक बदल व्हायला हवा, यामध्ये त्यांना बऱ्यापैकी स्वावलंबनाच्या दृष्टीने सक्षम करण्याचाही समावेश असला पाहिजे. सामाजिक सुरक्षेच्या धनादेश लिहा या प्रारूपाला श्रीमंत जगाच्या लोकसंख्या संक्रमणाच्या पर्याप्त अवस्थेचा वारसा लाभला आहे. लोकसंख्या संक्रमणाच्या अवस्थेत अर्थव्यवस्थेतील काम करणाऱ्या लोकांची काळजी घेण्यासाठी वसूल केले जाणारे कर पुरेशा प्रमाणात मिळू शकतील, इतक्याच प्रमाणात काम करणाऱ्या लोकांची संख्या असते. भारतासारख्या कमी श्रीमंत देशासाठी हे प्रारूप अनुकूल नाही. भारतातील लोकसंख्येचे वाढते आयुर्मान, वाढते शहरीकरण आणि त्यामुळे होणारे स्थलांतर यामुळे हे प्रारूप योग्य ठरत नाही. शहरीकरणाअंतर्गत सामाजिक सुरक्षा स्थितीशील समाजापेक्षा वेगळी असते. आता या उतार्यावर आधारित प्रश्न बघा. पहिला प्रश्न, सामाजिक सुरक्षेची पारंपरिक कल्पना सांगा. दुसरा प्रश्न, या उतार्यात सामाजिक सुरक्षेत कोणता संकल्पनात्मक बदल सुचवण्यात आला आहे. तिसरा प्रश्न, श्रीमंत जगातील सामाजिक सुरक्षेचा वारसा कोणता आहे. चौथा प्रश्न, भारताच्या कोणत्याही वैशिष्ट्यामुळे सामाजिक सुरक्षेचे पारंपरिक प्रारूप अनुकूल ठरत नाही. अशा प्रकारे या चारही प्रश्नापैकी प्रत्येक प्रश्नाला 1-1 गुण राहील. म्हणजे असं या उतार्यावर आधारित प्रश्नाला 4 गुण असतील. असा हा प्रश्न म्हणजे तक्ता, आकृती आणि उतार्यावर आधारित आपल्याला सोप्या पद्धतीने लिहायचा आहे. त्यामध्ये 3 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी कोणतेही 2 लिहायचे आहेत. आता प्रश्न 6वा आहे, सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 3 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी कोणतेही 2 लिहायचे आहे. 16 गुण म्हणजे प्रत्येक एका प्रश्नासाठी 8 गुण आहेत. असे 2 प्रश्न लिहायचे आहेत. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपल्याला त्या प्रश्नाचे विस्तृत स्वरूपात सगळी माहिती त्या प्रश्नाला अनुसरून लिहायची आहे. आता यामध्ये पहिला प्रश्न आहे, मागणीचे निर्धारक सविस्तर लिहा. आता हा प्रश्न लिहिताना पहिले मागणीचा नियम पूर्णपणे लिहायचा आहे आणि निर्धारकमध्ये आपल्याला 7 ते 8 मुद्दे लिहायचे आहे. म्हणजे आपल्याला 8 मार्कपैकी 7 किंवा 8 मार्क मिळतात. आता यामध्ये दुसरा प्रश्न आहे, मागणीच्या किंमत लवचिकतेचे महत्त्व विशद करा. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आपल्याला अर्थ लिहून, मागणीचा अर्थ, व्याख्या लिहून किंमत लवचिकतेचे महत्त्वाचे 7 किंवा 8 मुद्दे लिहायचे आहेत. आणि प्रश्न तिसरा आहे, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती स्पष्ट करा. आता हा प्रश्न लिहिताना राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या, अर्थ, संकल्पना आणि उत्पन्न पद्धती सविस्तर लिहायची आहे. त्यानंतर खर्च पद्धती सुद्धा सविस्तर लिहायची आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला एक सराव पेपर या ठिकाणी दिला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.